नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता 12 वाजून गेलेले, मुलांना सुट्ट्या लागून गेलेल्या आहे. त्यामुळे आम्ही उशिरा उठलो. 10 वाजून गेले होते उठायला, कारण की पोरं झोपलेले होते. म्हटलं जाऊ द्या, आजच्या दिवस मुलांना थोडा आराम करू द्या. आणि आपली गुडिया राणी मस्त देवपूजा करते. गुडिया देवपूजा करते. गुडिया म्हणे मम्मी मी देवपूजा करते. देवपूजा करते. भाऊ इकडे पाय ना, कशी बसते देवपूजा करायला. स्वयंपाक बाकी आहे, माझा स्वयंपाक करायचा आहे. मला आज बनवायची आहे पावभाजी. मी पावभाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. मी माझ्या पद्धतीने मी पावभाजी कशी बनवते तुम्हाला पण दाखवणार आहे मी, आणि तुम्हाला शिकायला पण भेटणार आहे. चला, मी तयारी करून घेतलेली आहे. बघा, मी इथे तयारी करून घेतली. मी सर्व तयारी करून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय. तर हे बघा, इथं मी पाणी घेऊन घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी घेतलंय मी. इथं मी स्वच्छ असे बटाटे धुवून बारीक चिरून घेतलेले. आपण बटाटे टाकून देऊ त्या पाण्यात. खूप छान लागते पावभाजी आणि मुलांना पण आवडते. इथं हिरवे बटाणे घेतले, त्यांना बी धुवून टाकलेले. काय बेटा, ठेव तिथं, ठेवून दे किचनवरती, ठेवून दे. ठेव कशा एका साईडला. व्यवस्थित ठेव. इथं मी फ्लावर घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहिलेच. ती नुसती टाकून देते. हे उचल ग बेटा. ती पण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. गाजर घेतलंय मी छोटंसं, ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यात नमक टाकून देते. हळद टाकून देते. आणि आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या, 4-5 शिट्ट्या करून घेऊ. कुकर लावून घेते मी. शिट्ट्या करून घेते. आपला कुकर लावला गेलेला आहे. इथं बघा मी काय घेतलं आहे. टमाटर घेतला आहे, 2 टमाटे घेतलेले, 2 कांदे घेतलेले मोठे, शिमला मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर अशी चिरून घेतलेली आहे. मी पहिलेच रेडी करून घेतलेलं आहे. कुकर झालेला आहे आपला. थंडा कुकर झाला आहे. छान अशी भाजी झाली. आपण आता आहे ना याच्यातलं पाणी काढून घेऊ. पाणी काढून घेऊ. पाणी काढून घेतल्याने ना आपल्याला व्यवस्थित मॅश करता येतं. असं मॅश करून घ्यायचं. असं मिक्स करून घ्यायचं. सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित होता. आणि त्याच्यात पाणी राहिलं ना, ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येत नाही, म्हणून ते पाणी काढून घ्यायचं. आपल्याला परत ते पाणी टाकता येतं. गरम येते. भाजी छान मिक्स आहे. आता आपण हे पाणी याच्यात टाकून घेऊ. गरम येते म्हणून मी चम्मचने टाकून घेते.
पूर्ण भाज्या अशा मिक्स झाल्या. याच्यात पाणी टाकायचं नाही आता परत. आपलं व्यवस्थित पाणी आहे त्याच्यात. आता फोडणीची तयारी करते. कढाई गरम होते आपली. कढाई तपून गेलेली आहे. मी तेल टाकते. जिरं टाकते. जिरं आपलं होते मस्त व्यवस्थित. आपलं जिरं मस्त व्यवस्थित झालं, भुजलं गेलं. आता मी कांदा टाकते. कांदा पण झाला एक्स्ट्रा शिजलेला. आता कांद्याला लालसर होऊ देऊ आपण मस्त. कांदा झालेला आहे आपला लाल. आता आपण शिमला मिरची टाकून घेऊ. शिमला मिरची टाकून घेतली मी. तिला पण आपण व्यवस्थित होऊ देऊ. टमाटे टाकून घेते मी. आपली शिमला मिरची बी व्यवस्थित झालेली आहे. त्यांना पण थोडं शिजू देते आणि मग मसाले टाकते. आता मी इथे गरम मसाला घेतला आहे. गरम मसाला टाकून घेते. आणि इथं मी पावभाजी मसाला घेतला आहे. पावभाजी मसाला घेतला आहे. थोडी जास्तीची बनवते मी पावभाजी. मुलांना आवडते म्हणून एक्स्ट्रा. मुलं संध्याकाळी पण खातील अशी बनवते. धना पावडर घेते 2 चमचा. आणि तिखट घेते 2 चमचा घेते. आपण त्या मसाल्याला व्यवस्थित होऊ देऊ. त्यांना असं चम्मचने मिक्स करू व्यवस्थित. हां, छान वास सुटला आहे. जसा हॉटेलला येतो तसा वास सुटला आहे खूप छान. मसाले किती छान होतात. त्याच्यात मी थोडी कोथिंबीर टाकते. आपला मसाला व्यवस्थित झाला आहे. आता आपण हे टाकून देऊ. पहिले थोडं टाकायचं. असं हलवून घ्यायचं. मसाले जळणार नाही म्हणून मी पहिले थोडं टाकून दिलं. खूप छान असा
याच्यात आपण नमक टाकलेलं आहे, लागलं तरच टाकायचं. मला वाटते थोडं लागेल असं, म्हणून मी थोडं नमक टाकते. आता तेल येईपर्यंत तिला शिजू देते मी. आपली भाजी झालेली आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे तिला, आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे. हे बघा आपल्याला मी पाव गरम करते. हे बघा दिसते, बटर टाकते मी. याच्यात टाकते पावभाजीमध्ये. आपण आता पाव गरम करून घेऊ. मुलांना बी भूक लागलेली आहे. पाव गरम करून घेऊ. थोडी त्याच्यावरती भाजी टाकते. पाव गरम करते. दिसतंय का? आपले पाव व्यवस्थित गरम होत आहे आणि आपली भाजी पण व्यवस्थित झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून देते. पाव देते. भाजी काढून घेऊ. तोपर्यंत मी गॅस बंद करते. पाव पण गरम झालेले, क्रिस्पी बनवले पाव. मस्त लिंबू टाकून या पावभाजी खायला. हे बघा किती छान भाजी झाली आपली. टेस्ट करून बघते. एकदम भारी झाली आहे. या सर्वजण खायला. खाऊन बघ ना किती छान झाली का. खूप छान झाली आहे. नक्की करून बघा.
माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.